आयला खरंच की पाणी सोडलंच नाही की आज सगळी वार्डातली माणसं वराडते ती माझ्या वार्डात पाणी सोडा ना सरपंचाच्या अवघडच झाले आता बघतो ते मेंबरला बघतो आणि पाणी सोडणार का बघतो कसं पाणी सोडत नाही ते. माझ्या वार्डात सोडत नाही म्हणजे काय लोक ओरडायला लागली माझ्या नावाने मी काय करायला पाहिजे त्याला बघ फोनच करतो त्याला मेंबरला करू का पाणी सोडणारा करू मेंबरलाच करतो. हॅलो मेंबर तुमचं लक्ष नाही म्हणजे अहो माझ्या वार्डात तुम्ही पाणी का सोडत नाही तुम्ही पाणी वाजायला फितावले काय काय भानगड काय माझ्या वार्डात पाणी सुटलंच पाहिजे कसल्या परिस्थितीत ते मला सांगायचं नाही काय सरपंच बोला की काय म्हणताय कुठं बघायचं तुम्हाला इथं कुठं थांबलाय म्हणजे होय. गावात गावात काय चाललंय कुठं ती बघाय नको का मला पाणी सुटलं नाही माझ्या वार्डात म्हणजे तुमच्या वार्डात तुम्ही तुमच्या वार्डातलं बघताय आणि आमच्या वार्डातली काम कोण करायचं? काय तुमच्या वार्डात कमी आहे हा काय केलंय आमच्या वार्डात? घरकुलं दिली नाही ती कोणाला काय रस्ते नाहीत काय चाललंय काय? काय करायचे काय कारण तुमच्या वार्डात काय करायचे कारण म्हणजे तुमच्या वार्डातनं सगळ्यात मतदैक्य मला कमी पडलंय त्यामुळे ज्यावेळेस सगळ्याची कामं गावातली होते ना सगळ्या वार्डात त्यावेळेस तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल तोपर्यंत नाव घ्यायचं नाही माझं. आपण तुम्हाला सगळ्यांनी मतदान केलंय आणि मग सगळ्यांनी निवडून दिल्याशिवाय तुम्ही निवडून आलाय का? बरोबर आहे पण तुमचा वार्ड आहे ना ते तुमच्या वार्डात ती माहितीत ना तुमचे कळलाय त्यांच्यामुळं आम्हाला तुमच्या वार्डातनं मतदान कमी पडलंय ज्यावेळेस गावाच्या सगळ्या गावातला विकास होईल त्यावेळेस शेवट बघू मग आम्ही हे चांगलं नाही राहू काम करा तुम्ही लोकांनी कशाला निवडून बघा दिलं तुमचं तुम्ही आम्ही बघू त्यावेळेस काय करायचं ते काय करायचं ते आम्ही बघू चला चला निघा सरपंच काय नाही चांगली नाही सांगायचं ना अजिबात आपल्याला एवढी घमंडी चांगली नाही गमेंडच आहे असं समजा बघा आमच्या वार्डाकडे लक्ष द्या. तुमच्या शाळा मला सगळ्या ओळखू येतात त्या पाटलाच्या आणि तुमच्या तुम्ही पाटलाचा माणूस आहे ना पाटलाक जा की मग आपण निवडून तुम्ही आलाय मग काम कोणाला करा आमच्या म्हणायचं हिमती आलोय मी काय आमच्या हिमती तुमच्या ह्याने नाही तुमच्या इथं मतदानच कमी पडलंय जर आमच्याकडे कमी पडलं असतं तर आमची पार्टीच पडली असती आलं का लक्षात तुम्ही निघा आता बाद झालं बघू आम्हाला ज्यावेळेस घमंडी चांगली नाही सरपंच ज्यावेळेस होईल ना सगळं व्यवस्थित त्यावेळेस बघील मग शेवट ही घमंडी चांगली नाही माझ्याकडे बी माणूस असा आहे की तुमचं होत्याच नव्हतं करला करू द्या जा काय कोणी आमचं काय करू शकत नाही अर्जुन दादा आहे अर्जुन दादा काय नाही अर्जुन दादा काय करत नाही कोणी काय करत नाही येईल बघायला नंतर काय झालं आत्ता आलं माझ्या लक्षात नक्की काय होतंय ती ते पाटील आहे ना पाटील आणि त्याचा पोरगा निवडणुकीत मला हरवू शकले नाहीत म्हणून त्यांनी तुमच्यासारख्यांच्या ह्या मेंबरच्या खांद्यावर बंदूक ठेव त्या मेंबरच्या खांद्यावर बंदूक ठेव आणि मला टार्गेट करायचा प्रयत्न कर त्याला म्हणावं तो रिंगणात ये माझ्याशी लढायला असं दुसऱ्याच्या आडून लपून छपून काम करू नको आणि हे चांगलं नाही म्हणावं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला पाटलांनी सांगितलंय म्हणून मी आलोय अहो त्यांनी नाही मला काय भडकावलं राव मी चांगल्यासाठी आलोय तुमच्याकडे आमच्या वार्डात तुम्ही काम करा नाही म्हणून तुम्हाला मला कळतंय ना तुम्हाला कोणी सांगितलंय ती त्यांनी भडकावलंय तुम्हाला ती पाटलाला सांग असली बडका बडकी जी काम आहेत ना ती करायचं काम सोडून द्या म्हणावं स्वतःच्यात हिंमत असेल ना रणांगणात येऊन बापल्याक बी दोघं बी लढा मग बघतो मी त्यांच्याकडे. सरपंच तुम्ही असं कसं काय बोलताय असं कसं काय म्हणजे काय सगळी जनता काय बोहळ्यान दूध पिते वय हा ते कसं झालंय सरपंच आलं की माझ्या लक्षात कसं काय मोठी मोठी लोक धरायची त्यांचीच काम करायची आमच्यासारख्या गरिबाची करायची नाहीत आणि तुम्ही फक्त तुमची खुर्ची वाचवायसाठी ती लोक हाताला धरायची. सागर माझी खुर्ची कशी काय लिची पिची नाही आणि कोणी माझी खुर्ची हलवू शकत नाही जनतेतनं निवडून आणलं जनतेतनं कोणी काही करू शकत नाही मेंबर बी नाही कोणीच नाही कोणीच नाही तुम्ही तर नाहीच आणि ते पाटील बी नाही काय करू शकत नाही माझ्या खुर्चीला कोणी हात लावत असं लिची पिची खुर्ची नाही माझी बक्का मग एकदम. सरपंच आता वय कानाला चिमटान कोपऱ्यापासून हात जोडीन पण तुम्हाला मतदान करणारच नाही. सागर
तुझ्या एका मतासाठी काय मी निवडून आलेलो नाही आणि तू घेताना पैसे घेतल्यात माझ्याकडून. त्याच्यामुळे तुझ्या एका मताने माझी खुर्ची अशी हलणार नाही. त्यामुळे मी तू निघायचं बघ आता. निघ निघ निघ. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही सगळे लोक पैसे घेतो तेव्हा तुम्ही निवडून. सरळ आहे की माझ्या मी हाताने दिले तर. निघ 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 चल. तुम्ही अजिबात. लक्षात ठेवा. निघ तू. अर्जुन दादाला सांगणार. निघ रे. निघ तू बघेल मी काय करायचं ती कसं काय यांचं ती चालतंय तीच बघतो. माझ्या कुरबुडी करतात काही. हा बर बघतोस मी कसं काय माझी खुर्ची डिली करतात आणि कशी हलावतात तीच बघतो. यांच्यात ताकद नाही एका एकाच्यात कोणाच्यातच. अलग लक्षात कोणा महा ध्यानात ठेवा. भानगडे मला का कळ नाही माझ्या कुरबुडे करते ती. यांच्याकडे बघितलंच पाहिजे. गावचा कारभार मला शिकवते ती काय मला काय कळालंच ह्यांचं. सरपंच काय काय एवढं तापलाय सकाळच्या बारी? काय सगळ्यांनी माझ्यावर काय गेम करायचा प्रयत्न करता का? बरं बसा बसा. आता सागर बी आलता. हा तो म्हणतोय माझ्या वार्डातली कामं कसं व्हायना माझ्या वार्डात घरकुल कसं बसा नाही आमकं कसं व्हायना. काय करायची काय कारण त्याच्या वार्डात काम? म्हणजे त्यांनी आपल्याला मत देखील कमी दिलंय. सरपंच तसं नाही, मत जरी कमी दिली तर आपण आपली कामं केली पाहिजेत. काय त्याशिवाय करायचं लोक आपल्याला मतदान देणार आहे का? ही बघाईल नंतर. पण आपल्या ज्यांनी आपल्याला मतधिक्याने चांगल्या आपण ते मतधिक्याने जाऊ दे, निवडून एवढ्या दिलंय. सकाळच्या पर्यंत काय एवढं तापलाय निवार? तापाजी म्हणजे माझ्या कुरबुडे करतात म्हणून. ते पाटील आणि त्याचा पोरगा तो बी काही बोलतोय. आणि सागरच्या खांद्यावर बंदूक ठेवून बोलतात. कधी तुमच्या खांद्यावर कधी दुसऱ्या मेंबरच्या खांद्यावर. ही काय भानगड काय चालली आहे? त्या पाटलाची तर पाचवीलाच पुंजली की डोकाला पुढे घालताय ती. तसं नाही झालं पाहिजे. पण मी काय कमी आहे का? मी स्वतः माझ्या हिमतीवर आलोय. पैसा पाणी खर्च केलाय. फुकट नाही झालो. लयच थोडा चाललाय पुढे. काय आणि मग? भानगड काय या? तुम्हाला मी माहिती मेंबर शिवाय आपलं काय होत नाही. ध्यानात ठेवा. बरोबर आहे. पण तुम्ही बी त्यांच्याच बाजूने वागायला लागला अलीकडं. काय वागलो तुम्ही त्यांच्या बाजूने पाहिजे तवा सरपंच सरपंच करतोय मी. मला कोणाची गरज नाही. ती जाऊ द्या. हम्म. तर माझ्या उपसरपंच पदाचं काय केलं तुम्ही? काय तीच डोक्यात आहे सारखं. मग तुम्ही शब्द दिलाय म्हणलं आपण तीच धरणार लावून. काय नाही मेंबर हे मेंबरच राहायला पाहिजे आणि आपल्या पद्धतीनेच वागायचं. सरपंचाला आडवं चालायचं नाही. आज सरपंचाचं झालंय काय हेच मलाच कळा नाही. करत नाही जा. काय करायचं ते करा. राहू ध्यानात राहू द्या. त्या पाटलाच्या पोरानी त्या सागरनी किती तरी अडचणीत आणलं आणि ह्या मेंबरने तुम्हाला वाचवले त्यातनं. आणि तरी तुमचीच नाटकं होय अशी. ते बी काय करू शकत नाही पाटील बिन. तुम्ही बी काय करू शकत नाही माझं. बरं आता मग लवकर स्वतःच्या खुर्ची. हिमतीव तीच सगळं म्हणलं काय केलंय मेंबर मी. मुळे खुर्ची वया ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतंय हा तुम्ही मला शेवटचं सांगा उपसरपंच की पद देणार आहे का नाही ती सांगा. नाही देत जा. हा नाही देणार. तुम्ही बोलताय कोणाला? सदस्य प्रमाणित राहायचं आणि आपल्या अवकतीप्रमाणेच बोलायचं. अहो सरपंच तुम्ही बोलताय कोणाला ही ध्यानात ठेवा. सदस्य आहे तुम्ही. काय तुम्हाला किंमत आहे? सरपंच ही सरपंच असतो. नाही 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 हुकमी अक्का आहे, हुकमी अक्का. नाही नाही तुम्ही नादी लागताय कोणाच्या. ही काय पाटील बिटील आहे का? कोणाच्या बदली सदस्य आहे, कोण आहे दावा? शुल्लक आहे बाब. असे सदस्य माझ्या किती बी आहेत. योग्याला ते गेला पैसे फेकले की किती जण माझ्या बशी येतात माहितीये का? अहो सरपंच पण ह्या मेंबरच तुम्ही राव मेंबरच राहायचं. विषय अवघड होईल बरं का तुमचा. पुढच्या निवडणुकीला बघू. आता नाही. तुम्ही मला शब्द दिलता उपसरपंच की पदाचा मला काय माहित नाही. राजकारणात मेंबर असंच असतं. फसवा फसवीन गाढवा गडवी. तुम्हाला द्यायचं का नाही ते उपसरपंच पद ते माझ्या हातात आहे. नाही नाही ह्यासाठी आम्ही तुमच्या मागे एवढं पळालोय. हा पळाला असणार. अहो त्या मी जर आहे ना सरपंच विरुद्ध पार्टीचं गेलो का नाही ध्यानात ठेवा माझं बोलणं कधी बर बी. बर हा. मी जर विरुद्ध पार्टीचं गेलो तर तुम्हाला खालचं वरचं सकाळ सुटणार नाही एवढं ध्यानात ठेवा. बर जा. गेला तरी गेला. काय फरक पडत नाही. माझ्या डोक्याची किटकिट कमी होईल उलटी. सरपंच नाही जिरावली ना तर नावाचा मेंबर नाही एवढं ध्यानात ठेवा. एवढी गमंडी न एवढी मस्ती ना चांगली नाही सरपंच ध्यानात ठेवा. जा तो जा. तुझ्यासारख्या अशी एक मेंबर गेला ना पैसे फेकलं
की 4 मेंबर तिकडून आणीन माहितीये का मी. नाही 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 जिरावली तर नावाचा मेंबरच नाही ध्यानात ठेवा. निघा निघ- चला निघ- माझ्या बी नका नादी लागू. निघ आता तू मेंबर निघ. म्हणतात मेंबर मला बी नेक हा. बघून गेले माझं मी. तीच सांगतोय नाही जिरावली ना तर नावाचा मेंबर नाही ध्यानात ठेवा कधी नेक बी. म्हणल्यावर कळतं का. हा. अशी लय बघितल्यात. आणि ही अशीच ना बली बली गेले वाया आणि जिंगरूट म्हणते माझी काय वाट असली गत झाली तुमची. नेक- निघा नेक. चला जा जा. नेक. बघील मी. हा. बघ तू कोण काय माझं करताय ती. काय वैताग दिला बाबा त्या मेंबरने बी त्या सागरने बी. त्या पाटलाचं त्याचं तर वेगळंच. आता काय डोकं दुखायला लागलंय मला झोपतोच व्हायला. झोपल्याशिवाय शांतता व्हायची ना आपली. काय सरपंच आला वय सांगितलंच नाही म्हणतो की. अरे सर तू पाटलाच्या घरी बघ ना ते सरपंचाचं सांगतो लय सरपंच आहे माझ्या डोक्यातच गेल्यात. काय ती बोलण्याची पद्धत आहे वय सरपंचाची. हा चल. अरे काय बोलण्याची पद्धत आहे का नाही. सागर काय म्हणतो काय झालं काय बडबड करताय. काय बरोबर करायची गोष्ट झाली नाही तर काय झालंय. झाली काय मग तुमचं लक्ष आहे का हे सरपंच कसं बोलतोय आपल्या वार्डाबद्दल. काय बोललं सरपंच. मी म्हणलं आमच्या वार्डावर तुमचं लक्ष नाही. हा मला म्हणतोय काय तुमच्या वार्डाने मला निवडून दिलंय वय. मग कुणी निवडून दिलंय काय आमच्या वार्डामध्ये मतदान तुला झालं नाही का म्हणून. ते डायरेक्ट म्हणतात तुमच्या वार्डाने मतदानच मला केलं नाही. ते डायरेक्ट म्हणतात मताचं मला नको सांगू. मत कसं करतात पैसा फेकून तमाशा देखो. पैसे अच्छा. फेकलं की माणसं मतदान करतात. असं म्हणलं वय हा. करायला पाहिजे सरपंचाकडून. पाटील तुम्हाला एक सांगू का आमच्याच चुका होते ते तुमची पद जर आमच्या हातात दिले ना तर आम्ही कसा गावगाडा चालवायचा हे तुम्हाला दाखवतो. तुम्हाला उगाच पाटील पद कोणी दिलं मला बी कळना. ही तुम्हाला असलं भागच नाही तर अरे अर्जुन काय बोलतोय तू तुला कळतंय का होय? काय चुकीचं बोललो मी. आज आपली माणसांना इतकं सरपंच वाईट वाईट बोलत असेल पाहण्यासाठी आणि तुम्ही त्यांची बाजू एक दिली बाजू की बसला गपचिप. अरे तुला जागेवर नीट उभं राहता येणार. आव नसलो बरा तर आपल्याला डोकं आहे. आपलाच माणूस आपल्याला जरी विरोधात चालत असेल तुला भेकायला लावायचं आपल्या हातात आहे की. अर्जुन दादा म्हणतात मला बी हक्क गाभा काढण्याचं तुम्हाला दाखवतो. मग नक्की अहो, काय मग करायचं. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. त्याची गमंडी जिरवायची मला फक्त तुम्ही साथ द्यायची. नक्की करायचं काय मग. तुम्हाला काय करायचंय आता परतमेश माझा मित्र बर काय बारीक कचेरी काय अहो त्याला बेकच मागायला लावतो. पण कुणाला खोटायचं नाही. काय करायचं ते मी करतो. सागर झालं गोष्ट तुझ्या तुरादयामध्ये ठेव. तू बी मात पाटलीन बाय काय तुम्ही बी कोणालाही फोटायचं नाही. माझं मी काय करायचं ते करतो. यायचं का बर 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 तू म्हणतोय ना तसंच करू. सागर चला आपण जाऊया. हे नुसतं कसं करते पैसा पैसा आणि पैशाशिवाय काय नाही हालत नाही बरं, आता सुद्धा. ही आणि तुमची माझी खुर्ची काय लिची पिच्ची नाही म्हणजे आपण काय कमजोर बघू आहे. त्याची खुर्ची ना खुर्चीच बघू त्याची. अर्जुन दादाने केलेलाच प्लॅन खरा आहे. तोच प्लॅन करायचा. खोडची फुडकी जिरावतो. तुम्ही टेन्शन घ्यायला नका पाटील. चला 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 चला. सागर, ए, चल तू पण उरत तू झाले ना. मी नाही येत तुम्हीच जा. काय चला नाही तू पण. मला लय टेन्शन आलं तुम्ही चल. जा. अरे चल तू ऐक माझं. मी ऐकी सागर तू काय आता होणार नाहीये. चल तू पण. चल आपण सगळीच जाऊ. नको मी नाही येत. हा चल चल बर काय करा तुम्ही तो नाही म्हणतोय ना सागर नका नेऊ. त्याला बी नाही मी बी नाही ताई बी नाही येत. तुम्ही दोघच जा. चला पण पाटील समजून चला. सांगा भांडण तंटा काय करू नका. हा. आणि त्यालाच वाटलंच तर घेऊन या. टेन्शन घेऊ नका. हा, हा, भांडण नाही. चल. चला पाटील चला, चला, आपण आज जाऊ. जिरवायची सरपंचाची. चला. चला हा? बर का अर्जुन दादा बोला की पाटील. सरपंचाला धडक शिकवायचं. अहो तुम्ही कशाला काळजी करताय आपण आहे की. तर तुमच्याच घराची इथं खाली का हो काय काम काढले. काय काम या. बर बर आलो जे काय समोरच आहे तुमच्या. का फोन केलता पाटील.
फोन करू नाही का? काय कारण करायची? कोण तुम्ही? कोण म्हणजे? देश, भारत, राज्य महाराष्ट्र, जिल्हा पुणे, तालुका बारामती, गावचा सरपंच बोलतोय. कोण आयरा बुकत नाही. अहो तुम्ही जरी सरपंच असला, हा पट्टे बी पाटील आहे, पाटील. पाटील काय असला म्हणून तुमचं काय झालं? चाललंय पाटील आहे आणि काय आलाय माझ्या डोक्याला तर मोकरच वाट होत जावा तेव्हा बघा होता. एक तर पाटील बाईने मला सांगितलं काम एवढं म्हणले अर्जुन दादा अंडी घेऊन ये, तर माझ्या डोक्यातनच गेलो निघून. आईला बहीण तर मला मान्य होती दादा कोडवड्यातनं घेऊन जा असले तर. आता गावात जाण्यापेक्षा काय करतो, बहिणीनं मला सर्वच नाही सांगितलंय. हो काय अंडे तर आहे ते 2, तुम्ही फक्त पाटील बाईनं सांगितलं तेवढंच काम माझं. तू हलका हलका तरी काय होईल. म्हणतोय असलं? आयला आपल्या जीवाची काळजी तरी घेणारा कोण आहे? तुमच्याशिवाय तर कोण आहे एकाला दोघं? काय हे करता अर्जुन दादा तुम्ही? पाटील बाईनं सांगितलं होतं की मला अर्जुन केवढे अहो गावात अंडे आणून दे. गावातनं दुकानात आणता येतील ना अंडी? बहिणीच आहे कशाला दुकानात तरी आता जायचं. आता ती डिस्बी म्हणली घेऊन जा आणि वापर म्हणली तू तिकडे चालू कर म्हणली तुझी तुला तरी होईल. आता डिस न्यायला पण मला बी वेळ नाही तर आहे. सरपंच आहे तर तोपर्यंत मला कसं आहे, मला जरा मदत करा, मला चालताय ना म्हणतोय मी. काय तुमच्याशिवाय कोण आहे मला? दिस तुझ्या घरी न्यायचा आहे होय? अहो, बरं काय अर्जुन दादा. तुम्हाला करायचं? तुम्ही जा तर मी असलो टेन्शन घ्यायचं नाही कधी. त्याला काही काय पाटील? अहो सरपंच खोरावडं काय आहे? न्यायचं आपण आहे. कोण आहे काय नाही ह्यो काय करतोय? अहो बहिणीच आहे मी, कशाला तुम्ही माझ्यावर चिसवत कधी ठेवत अहो, नाही. बहिणीचं असू दे ना, पण आमची प्रतिष्ठा काय आहे? हे गावचं सरपंच मी अहो, पाटील. जाता आमच्या जाता ही करा. आणली हा? मी आलोच खोरवडं न्यायला लगेच माघारी. त्याची नको तीच काम करायला लागतात आपल्याला. आईला सरपंच अवघड झाले राव. आईला असल्याची संगत न धरलेली बरी. काय डिस्कुशन इकडे. हातात दिली, तुमच्या अंडी दिली. हा, त्याला इकडे, कळतंय इकडे. का? सरपंच इकडे. हातात. हाय आता बघ की दिसेल. काय चालवलं तुझं सारं उचलून सरपंचानं पाटलानं. पाटील सरपंच अख्खा गाव धुवून खाल्ला तुम्ही आणि आता माझ्या गरीबाच्या खोरावड्यात अंडी डिश चालवली का काय? आम्ही नाही काय तुमचा केलं हे. गैरसमज झालाय. आता आम्ही मला नाही. तर दिसतंय की त्या अर्जुन दादाने दिल्यात माझ्याकडे. आता अर्जुन दादा तुम्हाला कसं काय देईल? माझ्याकडे होता अर्जुन दादा आता. अहो, डिस्बी मला त्याने दिली या. विचारा की त्याला. आता मला सांगून गेल्यात की काय सांगून गेले? म्हणजे बघा पाटील आणि सरपंचांनी काय केलंय अहो, ते. त्याने आमच्या हातात दिली म्हणला ताईच्या घरी न्यायचे. अहो, पण आता ताईने मला असं दिले ती आमच्या घराला लावाय, यांना पाटलीने लांडी द्या. बघा आता माझी सासू मला काय म्हणल? हा अवघडच खेळ आहे. चांगलं गुतावतोय ती आपल्याला. त्यांनी चांगलंच गुतवलं राव आपल्याला. म्हणजे काय आबरू घालावतो की नाही कारण असताना. आबरू घालवतो नाही गेली की आता. काय राहिलंय आता? ताई हे घ्या तुमचा डिश. ठेवा ठेवा. अहो आमच्या आबरू घालावतो काय ते अर्जुन? एवढ्या डिश साठी माझ्या काय कमी आहे का? आता मला तरी काय माहिती, दादा आलं मला सांगत. पाटील ही काय लावलंय त्याला घेऊन आलाय तुम्ही? आमच्या आबरू काढायसाठी आणले काय? मी नाही आबरू काढायला आमची आणलं. परिस्थिती काय? ही अशा डिश चोऱ्या करायला आम्ही त्यासाठी आलोय का इथं? मी नाही त्याला हे केलेलं. दोघं तर बरोबर आलाय. आलो की बरोबर. मग डाव करून आला असेल का असंच आलाय? नाही 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 नाही, तुमचा गैरसमज आहे. सरपंच काही बोलू नका तुम्ही. प्रतिष्ठित माणसाची पुन्हा आबरू घालवायची नाही, तुम्हाला सांगून ठेवतोय आधीच. अहो तुम्ही प्रतिष्ठित ना, मी कोण आहे? मी बी पाटील आहे ना गावचा. मग अशा कुरबड्या करता काय तुम्ही? कुणी कुरबड्या केल्या? अर्जुनाला घेऊन कोण आलं? अहो माझ्या संघ तो आला, मला म्हणलं चला आपल्याला जायचं म्हणून त्याच संघ आलो मी. आणि मग बाकी काय नाही. आणि मग ही काय केलं अंडी काय हातात? काय सरपंच तुम्ही बोलू नका, एवढ्या घमेंडीत तुम्ही जाऊ नका. मी बी पाटील आहे, मी बी कोणतरी आहे या गावचा. बरोबर आहे, पण ही असल्या कुरबड्या कराय कोणी सांगितलं? त्याला घेऊन आला, माझ्यावर डाव केलाय परत. एवढं काय तेच बोलताय सरपंच तुम्ही, त्याला घेऊन आला. मग काय कुरगुड्या करायला त्याला घेऊन आलतो का मी? मग कशासाठी आलाय? पाटील तुम्हाला घेऊन गावातली एकत्रित काम करा असं मला वाटत होतं, पण त्या लायकीचं राहिलं नाही तुम्ही. सरपंच लायकी काढू नका. बघतो त्या अर्जुन कड पण काय त्यांनी सगळं हे नाटक केलंय ना. बघा बघा निघा, त्यांनी केलं हे नाटक. निघा निघा बघा. बघतो अंडी माझ्याकडे दिल्या तोय त्यांनी. हा तुम्ही डाव करायचा प्रयत्न केलाय, लक्षात ठेवा. पण निघा. मी डाव केला नाही, त्या अर्जुन सरपंच. मी बघतो. सरपंच नादी लागायचं नाही पुन्हा. तुम्ही बी बाटल्याच्या नादी लागायचं नाही. पाटील पुन्हा असली कामं केली ना, पुन्हा आपल्या चपली पाशी सुद्धा तुम्हाला जागा नाही. चपली पाशी सुद्धा सरपंच तुम्ही असं गावचे सरपंच, तुम्हाला माझ्या बुटापाशी ठेवणार नाही. निघा जा, निघा. जा बघा. बघतो मी पण तुमच्याकडे. हा लय स्वतःला समजताय. त्याला पैशाची मस्ती आली वाटतं ह्या सरपंचाला. जा. पैशाचे म्हणा नाही तर कशाचे म्हणा.
कशाची मस्ती आली काय समजायचं ते समजा. पाटील नाही जर रस्ते बांधले ना तर नव्हतंच पाटील समजून बघून घेईल. हॅलो अर्जुनने काय तो घोळ तर नाही ना करणार. सागरने जर त्याला काय आयडिया दिली आपल्याला काहीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न असतो. तो उद्योग व्हायचा आपल्या मनाला. आपण सावध राहिलं पाहिजे. काय रे अर्जुन अहो, काय करताय बसलोय. याला अवघड आहे तुमचं बसलोय. काय मला झालं? तिकडं फोनवर फोन त्याला म्हणलं आपलं गावचं सरपंच आहेत कसं तरी काहीतरी मदत केली पाहिजे. अहो तुमच्या इन्कम टॅक्स वाल्यांना आता तुमच्यावर रेल टाकायचं ठरवलंय तुमचं तुम्ही बघा. काय लका पिऊन आलाय आणि काय बोलतोय सरपंच अहो. दाड. माझा स्वतःचा मित्रच आहे प्रतिमेश माहित आहे ना तुम्हाला. हो त्यानं मला फोन केला होता. हा म्हणलं असं असं आहे. तुम्ही म्हणलं काय तर म्हणलं आम्ही सरपंचाच्या घरावरती रेल टाकणार आहे. मग तुमचा प्रश्न. काय बोलतोय. हो काय असलं तर बघा पांगवा इकडं तिकडं म्हणून म्हणलं आपलं बर बस सांगावं. बस 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 बस. आला का कसा तुझ्या विश्वास ठेवाव. मागाशी वेळेला का आम्हाला अडचणीत आणलंय तू. काय केलं पद्धत मी? आहे आबरू घालावला का त्या पाटलाच्या हातात अंडी देतोय आणि माझ्या हातात डिश देतोय आणि पुन्हा तुझी बहिणी येऊन आम्हाला चोर समजते. म्हणजे नक्की काय झालं असेल पेण्याच्या नादात माझं ते चुकवून. पण ते आता तुम्ही सांगतोय ती सरपंच रेल घाय बर का मला सारखे फोन येऊन कटवून गेले. कारण कसं आहे तुमचा विश्वास नाही. मी तर हो का तुमच्यासाठी मी जातोय तुमचं करायला भलं. पण तुम्ही म्हणताय माझंच खरं. माझा नाही आला का तुझ्या विश्वास. तू काय होतंय ओलीचे पितोय आणि बाका बाका बोलतोय कसं बी. असं कुठं असतं तवा. अहो किती जरी काय केलं ना हो का काही कोणी काय सांगितलं किती काय केलं तर माणसाचा माणसावरती विश्वास नसतो. तुम्हाला आता एकच मी सांगतोय की तुमच्याकडे इतका का पैसा वर पर्यंत गेलेला आहे ही मला माहिती माझ्या मित्राने दिली. म्हणून मी तुमच्याकडे कसा बसा का व्हायला आलो. आता तुमचा प्रश्न काय करायचा. काय पितोय तू तुझ्या कसा विश्वास ठेवू मी. बघा मग माझं नाही काय याच्यात. आपला नाही हो तुझ्या विश्वास. तू मागाशीच आम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. तुला काय आम्ही माणसं काय मी सरपंच ती पाटील आणि तू अगाला का आम्हाला चोरीचा आरोप करतात म्हणल्यावर तुझी बहीणला का कुशाला आले ना आम्हाला म्हणती चोर आहे तुम्ही. माझ्या नेता काय खुरवडा डिशन आम्ही चोर समजलो का. सरपंच बघा तुमचं कसं आहे माहित आहे का. तुमचं म्हणजे किती चांगलं सांगितलं की तुमचं खरं तुम्ही म्हणजे कसं आहे अतिशयानं त्याचा बैल रेखा तुम्ही माझ्या जीवा भावाचा आहे. म्हणून मी तुमच्यासाठी दरपडीनं सांगतोय खरंच मला फोन आलता तुमच्यावरती रेल पडणार. मी अजून तुम्हाला मी काळजापासून सांगतोय तुमचं काय करायचंय तुमचं तुम्ही मग ठरवा. अर्जुन दादा खरं बोलत असलो बरं का. बरं आपलं कुठतरीला पाऊलच पाहिजे. अर्जुन दादा बस बसतो की. तू माझा जेव्हा भावाचा मित्र आहे काय आहे ती माझं तुझ्यापाशी देतो आणि मला 8-15 दिवसांनी परत माघारी दे. काय देऊ का तुझ्यापाशी. अहो मी काय म्हणतोय अरे, माझ्याकडे कशाला देताय तुम्ही नाही नाही पैसे? तू जेव्हा नाही, भावाचा नाही, माझ्याकडे नको सरपंच परत बस. तुमच्या संघ नाही, मी नाही, बस. इमानीनं वागायचं. बस 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 मी आणि थांब. तुम्ही म्हणायचं की बस. याला अर्जुन काय बस. अर्जुन काय. बस मी बॅगेत भरतो. आईला खिशात लवी नको आपल्या खिशात पैसेच नको. ही बी ठेवून घेतो कशाला पैसे. ही बी वाचते ही सुद्धा नेणार जप्त करून. सरपंच दादा वर कराव जरा दर नाही तर आलं म्हणजे माझ्या बियाचं अंगलट.
कशाला मोकार काय ते आली म्हणजे मला बी व्हायचा त्रास. सरपंच ही बॅग तुमची तुमच्याकडे धरा, माझं नाही जुळायचं. अरे नाही नाही अर्जुन नाही नाही माझं नाही जुळायचं. कसं आहे तुम्ही मोठी माणसं, मी गरीब आहे, काय करणार मी. तुम्ही राहताल सुखवशील, मी गरीब जायचं उदाहरण, माझ्याच्याने सरपंच हे जुळायचं नाही. अरे माझं पैसे तुझ्याशिवाय कुठं सुरक्षित राहणार नाही. तू माझा माणूस आहेस, यातला रुपया हलणार नाही. माझा तुझ्या विश्वास आहे. बरं बिनधास्त येतो घेऊन मी, जा, नीट ठेव. काळजी करू मला नका. 15 हे असा दिवसांनी पैसा मी ठेवतो तुमचा. 8-15 दिवसांनी परत माझं मला हो, माघारी दे. नक्की नक्की देतो तुमचं तुम्हाला 15 दिवसानं पैसे. बिनकाळजी झालो भाऊ. खायला अवघडच आता माझं बी झाले सरपंचांना सांगून. विनाकारण आता मी तर अग्नीतनं उठलो, फपुट्यात पडलो. आता हे कोणाचं संपत्ती सांभाळायची वेळ माझ्यावरती आली रे देवा. कुठनं बोध्या सुचले. सरपंच कोण आहे? घरात कोण आहे? गाव साहेब, गाव साहेब काय येणं केलं आमच्याकडं? माझ्याकडे अशी तक्रार आली की तुमच्याकडं भरपूर प्रमाणात काळा पैसा आहे. सरपंच, जवळ तुमच्या घराची जडती होईपर्यंत कोणत्याही वस्तूला हात लावता येणार नाही तुम्हाला. वरनं परवानगी आहे आम्हाला. होय साहेब, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. माझ्याच घरात जर मी माझ्या वस्तूला हात लावू शकत नाही तर ह्याच्यात काय अर्थ आहे मग? सर नोटीस. एवढंच नाही की जोपर्यंत घराची तपासणी होईपर्यंत घर आमच्या ताब्यात राहील. ठीक आहे साहेब, काय तुमचे हे असेल रीतसर तुमचं जे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अर्जुन दादा, आता कोण आलं? यार उठ बाबा. काय अरे माझी बॅग कुठे आहे? कसले बॅग? पैसे दिलेले तुला. अवघड आहे का? कोणाला पैसे दिले? तुझ्यापाशी बॅग दिली कोणापाशी माझी? काय एअरबीड लागला का काय? अरे याड लागायचीच पाळी आली मला. खायला माग झालोय मी. मग आम्ही काय करायचंय त्याला? काहीच नाही, माझं घरशील झाले त्यामुळे मी घराच्या बाहेरच आहे. 4 आम्ही दिवस कधी झाले. तुमच्या घरी बघितलंय का? घरी येऊन नका याड लाव. नाही नाही, आपण नाही पैशाला कुणाच्या मेंदा नाही. विश्वासाने तुझ्याकडे दिले. हे ते विश्वास कुठे विश्वासाचे पैसे असेल. आपण नाही, माझं नाव अर्जुन आहे. आपल्याकडे काय घेणं देणं नाही. चुकलो का? चुकून तुझ्याकडे दिली मी. मी नाही विश्वासाने नाही, दिली का ते तुझ्याकडे? तुमचं कसं झालं, मी पिलो आणि तू मला चढले. मला येड्यात काढतेली समधी गाव आली, हाणतेल मला चेपलं नाही. सरपंच काय माझ्या गरीबावर नाव घेताय? कळलं का? अवघडच झालंय तुझ्या हो. बॅग देऊन मी. पळतो तुम्ही म्हणजे माझ्या गरीबावर अन्याय करायला का काय? ए बाबा काय करून बसलो बाबा. ही ह्याच्यापाशी दिलं, अवघडच झालंय. तुझ्या उगाच दिली मी. का मी कुठे दुसरीकडे दडावलं असतं. कोणी आठवून बघा, लढवला त्याला कुठं तरी. तुझ्या हातात दिली बाबा मी. पैसे तुझ्या देखत भरलं की घरातलं मी सगळं तुझ्या हातात आता दिली. माझी लागले उतलाय. आता मला बी काय करावं लागेल, चलावावीच लागेल थोडीशी तरी. तू चढव काही कर पण माझी मला बॅग दी पैशाची. मला सांगू नको बाकीचं काय. अरे बाबा तुझ्याकडे दिलेत ती पैसे, तू असं काय म्हणतो? मला 1.5 लाखाची पाळीला आला का? अहो सरपंच, खरंच सांगतोय माझ्याकडे तुम्ही पैसा नाही दिला. माझ्यासारख्या पेताड्याकडे कोण पैसा देतो? अवघडच झाला का? 2-3 दिवस खायला नाही मला काय. घरात काय नसल्यामुळे, घरीच नसल्यामुळे काय करणार आहे मी? हाय सरपंच 1.5 तुमच्या लाखाची पाळी झाली बाबा. तू नको मला जास्त 1.5 लाख आणखीन. नाही नाही, मला वाटतंय तुम्ही येण्याच्या अस्पतालात जाऊन जरा चेकच करा. कसं नाही तर तुमचं वाईट होईल. माझं काय नाही, माझं सांगायचं काम आहे. नाही ना, मी आपलं सांगतोय तू प्रामाणिकपणा. म्हणतोय खरं पण मला खरंच 1.5 लाखाची पाळी आली आता. आता सांगतोय की दवाखान्यात जावा, चेक करा. रीतसर काय डॉक्टर सांगेल ते का दवा देतील. खा प्या, मस्त मध्ये राहा.
नको काय करते गरीबावर अन्याय नको करायला नका तसं करू. माझं मला देऊन टाक. सगळे खिशात वर पैसे होते ती सुद्धा बॅगेत टाकलेत नाही, आणि तुझ्या हातात दिली बेला का? चुकीच आहे. असं कसं मला म्हणतोस रुपया तू? दिला नाही तुम्ही. 1 रुपयाला मी अवघडच मिळणार झालं का काय बरं असला बडी बर तुझ्याकडून मी बघतो कसं काय वसूल करायचं तुम्ही. सरपंच म्हणतात मला सरपंच. आलं का लक्षात? आम्ही हे नाटक घेतलंच कसं नाही वसूल तर. करायचं ते मी करतो तुझ्याकडून. आम्ही कशाला घेतोय कोणाचा पैसा? आईला सगळं खरं झालं पण आता काय करायचं? खायची पंचायत सुद्धा झाली. होत खिशात पैसे ती बी बॅगेत टाकून बसलो. आता काय करायचं? खायचं काय? राहायचं कसं? खर्चायला तर पैसे नाहीत अजिबात. होत ती बी बॅगेत टाकल्यामुळं चुकलं माझ्याकडून. ती टाकाय नव्हतं पाहिजे. पाटील पाटलीन शेखरची आहे वाडग माय बेकार अवस्था झाली माझी. खायला बी नाही. बुकरनी जाम झालोय. कोण आलंय बघावं जाऊन. सकाळ सकाळी येते ती मला वैताग द्यायला. बघा बरं घ्या. हा. आईला पटकन. येतो का देऊन मी? हा हा जा. बाबा जरा भाकरी घ्या. अगं पाटलीन बाय, अगं अगं इकडे ये, लवकर ये. अगं बघ हे कोण आहे? पाटील जाऊ द्या मग. हा माणूस कोण आहे बघ. अगं बाया, सरपंच तुम्ही काय अवस्था करून घेतली या? जाऊ द्या पाटील. काय झाल्या गेल्या गोष्टी आपल्या विसरून जा. हा माझ्या लय वेळ वाईट आली या. अहो कशाने एवढी वेळ वाईट पोटाला झाली? अन्न सुद्धा नाही द्या. तसं नका करू राव. अहो वेळ वाईट येणारच सरपंच. अहो पण द्या ना. अगं थांब जरा थांब. भुकेलेला कसं करू नका. खूप काय चीज आहे ती कळू दे त्यांना. कारण त्यांची घमेंडीने त्यांची ही अवस्था केलेली आहे बघ. लय घमेंड, लय म्हणजे अति घमेंड. आता कुठे गेली तुमची घमेंड? काही बी करा पण मला पोटाला पोटभर खाऊ द्या फक्त द्या. काय करू नाही, देऊ का? नका माघारी मिळवा द्या. तर तू म्हणती ना द्या म्हणून, द्यायला काय हरकत नाही. पण ह्या माणसानं, ह्या सरपंचानं तुझ्या नवऱ्याची काय इज्जत ठेवली माहितीये का? चपली पशी धरलं या पाटलाला. चपली पशी एवढी तर घमेंड झालेली आहे. मी जेवायला खावायला काय देणार नाही. शिळा असू नाही तर ताज असू काहीच देणार नाही. आणि तुला लय दया येते ना अहो तर पोटाला जा तिकडं. करावं. नाही 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 मी देणार नाही. तुला द्यायचंय घराच्या बाहेर तिकडं तुझ्या बापाच्या घरनं आणून दे. पण माझ्या घरात तुमचा अपमान केला नाही. त्या. विचारती तोंडावर विचार त्या सरपंचाला, ह्या माणसाला विचारतो. एवढा अपमान केलाय माझा 4 माणसामध्ये आणि तू म्हणती त्याला द्या भाकरी. कशाला ग? काय बोललो तुम्हाला ते? चपली पशी, मला चपली पशी धरलं त्यांनी. विचार की तू. झालं गेलं असेल पाटील. जाऊ द्या मरू द्या. नाही, आपलं नाही, वाद नाही, जाऊ द्या. नाही, उभं केल्याला भाकरी द्या. मी तुम्हाला देणार असं नाही. नका करू. अजिबात नाही. माझ्या वेळ आली म्हणजे नाही देणार मी. अजिबात तुम्ही नाही देणार नाही. तुम्ही नाही सहकार्य करायचं मग कोणी करणार? भाकरी राहू दे. सहकारी आठवतोय त्यावेळेस काय झालं? चुकलं माझ्याकडून म्हणून माफी मागतो राव तुमची. माझ्याकडे माफी नाही. भाकरी तरी द्या नाही तर पैसे तरी द्या. मी आपलं बाहेर जाऊ खाई. भाकरी घरात घेऊन जाणार. तुला द्यायची ना तिकडे कुठनं आणून दे. नाही तर तुझ्या बापाकडनं आण. तिकडे जेवाय घालताना माझ्याकडे मिळणार नाही. अजिबात नाही मिळणार माझ्याकडे. काय पाटली ना आता जातो बाबा. काय दुसऱ्या घरी जातो. काय करणार मग? हा? जातो तर काय तुमच्या इथं. काय रे? आजच्या आधी की मला जायचंय. तेवढंच काम आहे मला. देते थांब. करावं लागल. सागर चाय. हो सागर चाय. काय हो, कोण आहे? अहो मला भाकरी द्या की खायला. अयो सागर कोण आहे बघ रे. काय अवघड अवस्था झाली माझी. अहो बघ ये की आता आत ये. बघ बघ कोण आहे. आता रे. अयो आप्पा सरपंच. काय आप्पा तुम्ही सरपंच ही अवस्था करून घेतली. हा तुम्ही जा- कोण आहे ते विसरला का काय? मी मस्त विचारून नाही. मला माहिती आहे मी कोण आहे ती. हा गेले ते दिवस राहिल्यात ही आठवणी. आता काय करणार? मला लय भूक लागली. पहिलं मला जेवाय द्या. बाकी काय- काय काय? सांगू नका. काय जेवाय?
जेवाय पाहिजे, जेवाय पाहिजे दुसरं काय. अजिबात द्यायचं नाही. अरे भूक लागली असं असतं का रे? का भूक लागली आता त्यांना कळलं. मला काय म्हणलं, काय म्हणलं, काय म्हणलं? तुमच्या वार्डाने मला मतदान केलं नाही, तुमच्या वार्डाची कामं करणार नाही, असे सुटक्या वाजवून. कसे असे? अरे पण माणसाच्या सागर पोटाव मारू नाही, पाठीत माराव पण पोटाव मारू नाही. मारणार मारणार का मारणार? आम्ही मतदान नाही केलं, आपण केलं की. आणि मग तेव्हा कसं म्हणलं तुमच्या वार्डाकडे नाही लक्ष द्या, अजिबात भेटणार नाही जेवाय, मी देऊच देणार नाही. जाऊ दे चुकलं असेल तरी काय बघा, नाही 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 भेटू. पोटाला तरी द्या. नाही नाही जाऊ दे, पुढच्या घरी जा, जाऊ दे पुढच्या घरी, नाही भेटणार. जातो ताई. जा आता काय करता मग? हा तवा नाही वाटलं वय त्यांना बोलतानी. सगळं उपाय संपला आता. आता काय नाही, फक्त एकच माझ्या काळजाचा तुकडा राहिला, तिथं नक्की मला मिळणार. मेंबरच्या घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. यायला बारामतीला नियोजन चाललंय बरं का जायचं, पण यायला जाव का नाही डोकंच चाला नाही. जायला लागतंय काय? नमस्कार मेंबर. नाही नाही अरे काय मेंबर घरी दिसतोय बर का. मेंबर, ओ मेंबर, अहो, लय भूक लागली, 2-3 दिवस झालं उपाशी या, काहीतरी खायला द्या. काय ही सकाळच्या बारी भिकारी येतात आणि नुसती नाटकं लावतात. माणसाने कामधंदा बघावं का नाही? अहो, बेकारी नाही हा? नीट बघा काय अवस्था झाली. भाजी मला जे खायला द्या काहीतरी. सरपंच अहो, तुम्ही माझ्या जीवाभावाचा काळजाचा तुकडा आहे म्हणून तुमच्या आलो शेवट, पण आता तुम्ही देणार मला, दुसरं कोणी देणार नाही. पैसा देख तमाशा देख, कस काय म्हणला होता? नका राव चेष्टा करू. मला काय म्हणला होता? पैसा देख तमाशा देख म्हणला होता का नाही? आता झालं असेल, चुकून झाले ते माफ करा मला. आणि चेअरमन जेवाय द्या, फक्त जेवाय द्या. 100 मेंबर जरी उभा केला का नाही, हा एक मेंबर भेटणार नाही तुम्हाला, देणार ठेवा सरपंच. मी ओळखलं नाही हा? राव तुम्हाला, लय उशीर झाला. पण आता काय बी करा, मला जेवायच द्या फक्त, दुसरं काय नको. अव सत्ता येती सत्ता जाती, तुम्हाला फक्त एक पद मागितलं होतं मी, एक पद. काय चुकलं असेल. एक पद तर काय म्हणला? अशी 100 मी सरपंच ही मेंबर उभा करीन, 4-4 आता 100 करा की. पेकाळलोय मी, मला जेवाय द्या. हा? माझी बी अशीच परिस्थिती होती त्या टायमाला बी, मी असंच म्हणलं होतं पदासाठी. हा तुम्ही बी मला हे दिलं नाही ना, मी बी देत नाही बी. निघा चला. चुकलं असेल राव. नाही नाही निघायचं पोटाला निघायचं. तर द्या राव. निघा म्हणलंय ना. हा. निघा निघा चला. तुमच्या बी ही सरपंच पण माझा तुम्हाला जाऊ तुकडा द्या, आहे, माझा उपसरपंच म्हणून तुम्हाला जाऊ म्हणलं, द्या. माझा माणूस ते. तुम्ही उठा निघा. निघा निघा बसू नका दारात. तर मला उशीर झाला, बारामतीला जायचं, डोकं खायला इथं माझं. काय आता काय सगळ्या वाटा थांबल्या बाबा. काय भगवंतच आपल्याला काय मदत केली ते करत. त्याला काय पर्याय नाही, त्याला आली वेळ निभावली पाहिजे. चालतंय. सरपंचाची तर लय रे अवस्था बेकार झाली. काहीतरी बिचाऱ्याला काय 2 घास खावाना पोटात घातलं पाहिजे, त्याशिवाय माझ्या बी आत्म्याला शांतता लागायची. कुठं जातोय बिचारा बघून द्या. आता काय करतो, नको आपल्याला एखाद्याचा पैसा पाणी. बिचाऱ्याला 2 घास बी चारतो, त्याचे दंडवलं त्याचे त्याला माघार देऊन टाकतो. काय करायचंय आपल्याला, नको कुणाचं बाबा, काय नको. त्याच्या पोटात घालतो 2 घास, त्याचे दंडवलत त्याच्या पशी लकलाप नको आपल्याला. हे आपण गरीब असलो तरी आपल्याला कुणाचे दंडवलत नको. पाटील कोण आहे? काय अहो. म्हणतो दादा? अहो काय त्या सरपंचांची अवस्था झाली राव. काय झालंय? अहो ते बिचार झोपलंय तिथं. मग काय झालंय काय पण? अहो त्याच्या बी जवळ नाही गेलो, पण लांबनच बघून निघून आलोय. होय. झोपलंय ते सर्वजण मिळून मिसळून. जेवलंय खावलंय का नाही ते? काय आता त्याची अवस्था बघून मी पहिलं तुमच्याकडे आलोय. अरे, खायला घ्या काहीतरी, पाटील काहीतरी काहीतरी घ्या. जेवण घ्या. ए, सागर तुझ्या माझं घर लांब आहे, लवकर की जा जवळ. चला 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 लवकर चला. चला 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 लवकर चला. पाटील हा, थांबा. बोला. काय एक काम आहे,
बोलायला त्यांची सरळ- सरपंचाची जी अमानत आहे ते मी मागणी घेऊन येतो. तुम्ही फोडवा मी येतो तुम्ही. ए, चला लवकर. सरपंच हो सरपंच उठा 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 ते उठा उठा लवकर. हो, सरपंच काय झालं हो? काय झालं सरपंच थांबा पाणी पिऊन जा. अहो जेवलंच नाही तर पाणी पिऊन. सरपंच जेवून घ्या तुम्ही पहिलं. हो का डबा आणलाय पहिला जेवा जेवा. दे आम्ही जेवायला त्यांना. जेवा पहिलं. दुसऱ्याच्या पोटाला फुटबॉल द्यावं. दिलंय की आणलंय की समजलं का सरपंच? पैसे नसल्यावर काय अवस्था होती ती समजलं ना? एवढी घमेंडी चांगली नसती. म्हणून जरा प्रेमाने माणसाशी वागा आणि माणसासारखं राहा. एवढंच तुम्हाला मला सांगायचंय, बाकी काही नाही बघा. आणि सगळ्यांची कामं करा. सरपंच सत्ता फक्त 5 वर्ष असती, पण ही निवडून कशासाठी देतात लोक आपल्याला? काम करायसाठी. त्याची आपल्याला गमंडी कधी दाखवायची नसती. सर्वांची कामं करायची, नीटनेटकं वागायचं असतं. नुसतं मी असं मी तसं नाही करत राहायचं कधी. होय मेंबर, तुम्ही म्हणताल तसं आता. सरपंच लहान तोंडी मोठा घास घेते. लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय माहितीये का? तुमची कुठंतरी इमेज स्वच्छ आहे आणि तुम्ही लोकांची काम करचाल, ह्यामुळे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. सरपंच सत्ता काय आज आहे आणि उद्या नाही. अहो परत तुम्ही उभा राहिले ना 5 वर्षानंतर, तरी माणसांना अशी उत्सुकता लागली पाहिजे तुम्हाला मतदान करायची. असं वागा आणि असं चाला, तर तुम्हाला कुणीही लोक तुम्हाला विसरणार नाही. परत ते तुम्हालाच निवडून देणार. सरपंच तुम्ही जर सगळी चांगली चांगली कामं केली ना तर परत तुम्हालाच निवडून देणार आहेत सगळी लोक. हो सरपंच, हे तुमच्या हे तुमची तुम्ही सांभाळून घ्या. आम्ही काय केलं ते काय वाईट केलं नाही, पण एक लक्षात ठेवा, पैशाच्या घमंडीवर गरिबाची बी तुलना करू नका. अहो चांगलं असताना चांगलीच काम करा. 4 लोक येतात. मी इमानदारीने गरीब असताना तुमचा हाय असा पैसा तुम्हाला दिला. एवढंच माझं सांगणं तुम्हाला. त्यांचं बरोबर आहे सरपंच. काम असं करा की माणूस आपल्या जवळ आला पाहिजे. म्हणत नाही मरावे पर कीर्ती रूपे उरावे, असं काम तुम्ही करा. पाटील, सगळ्याचं ताई सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडून चुकलं, पुन्हा असं माझ्याकडून होणार नाही. सगळ्यांच्या वार्डातली सगळी कामं मी व्यवस्थित करील. मला पैशाचा फार गर्व झाला, घमेंड झाली होती. मग चुकलं सरपंच माझ्याकडून. चुकलं ना तुमचं? हो, ही तुमची घमेंड जिरवण्यासाठीच हा सगळा प्लॅन आम्ही रचला होता. कारण शेवटी आहे का नाही, पैसा कामी येत नाही, माणुसकी आहे ना, माणुसकीच फक्त कामी येते. असू द्या, माझे चूक तुमच्या पदरात घ्या. अर्जुन दादानी मला चांगले सबक शिकवली, त्याच्याबद्दल मी त्याचं बी माफी मागतो. आणि मी आता इथनं पुढं असं करणार नाही. गावाच्या विकासासाठीच काम करील मी आणि चांगलं वागेल. बस आम्हाला एवढंच पाहिजे आणि ह्यातच आनंद आहे. सरपंच एवढं काळजाच्या तुकड्याला सगळं तुम्ही ठोकरलं. शुक्ल मेंबर, मी तुम्हाला बी ओळखू शकलोय. माझा एकच माणूस तुम्ही जेव्हा भावाचा होता. जाऊ द्या. कसं झालं माहितीये का? त्यांच्या डोळ्यावरती घमंडी होती पैशाची, आणि त्यांना माणुसकी म्हणजे त्यांना कसं वाटलं, आपल्याकडे पैसा म्हणजे आपण काही करू शकतो. सरपंच आता तुम्ही डोळा उघडल्यात, हीच बात झाला आम्हाला. आणि आमचा माणूस आमच्यात आलाय, हीच आम्हाला लय मोठं हे आहे. आणि आता काय परत असं वाईट वागू नका, सगळ्यांची प्रेमाने वागा. गावाचं घर खाली झालं त्यांचं आता. हा चला बस बस झालं. चला आता. चला. आनंदी आहे सारखे आहे. मी माझ्या घरात असेल खरंच की बाहेर सुप्त होतो.